नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेबद्दल आणि त्यांच्या नवीन अपडेटबद्दल बोलणार आहोत। ही माहिती खूप महत्त्वाची आहे, कारण यामुळे बांधकाम कामगारांना 32 प्रकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकतो। चला थोडक्यात सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये आर्थिक मदत, आरोग्य सुविधा, शिक्षणाची आर्थिक सहाय्य, लग्नासाठी आर्थिक मदत आणि भांडी संच यासारख्या सुविधांचा समावेश आहे। पण या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमची नोंदणी करणे गरजेचे आहे। नोंदणी आणि नूतनीकरण आता ऑनलाईन करता येते आणि विशेष म्हणजे यासाठी एकही रुपया शुल्क लागत नाही। यापूर्वी 1 रुपया शुल्क आकारला जायचा, पण ते आता पूर्णपणे माफ करण्यात आलं आहे। आता यापूर्वी नोंदणीसाठी ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेकडून 90 दिवस काम केल्याचा दाखला घ्यावा लागत होता, पण काही फसवणुकीच्या प्रकरणामुळे आणि ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे ग्रामपंचायतींनी हा दाखला देणं बंद केलं आहे। यावर उपाय म्हणून सरकारने आता ठेकेदाराकडून 90 दिवसाचा अनुभवाचा दाखला स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे। हा दाखला तुमच्या ठेकेदाराकडून घेऊन तुम्ही नोंदणी करू शकता। यामुळे खऱ्या आणि गरजू कामगारांना योजनेचा लाभ मिळणे सोपे होईल। तुम्ही आता नोंदणी कशी करू शकता, यासाठी तुम्हाला महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल। तिथे जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करू शकता। आता यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती हे नीट समजून घ्या। नोंदणीसाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत: आधार कार्ड, निवासाचा पुरावा म्हणजे राशन कार्ड, वीज बिल, 90 दिवस काम केल्याचा ठेकेदाराचा दाखला, पासबुक आणि फोटो आयडी ज्यामध्ये पॅन कार्ड आणि मतदान कार्ड येते। तुमचं वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावं। मित्रांनो, ही योजना बांधकाम कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी खूप महत्त्वाची आहे। तुम्ही जर बांधकाम कामगार क्षेत्रात काम करत असाल तर लवकरात लवकर नोंदणी करा। अधिक माहितीसाठी यांच्या ऑफिशियल वेबसाईटला नक्की भेट द्या आणि टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला चॅनलवरती मिळत राहतात। चला पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।